हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे व्हेज कटलेट। तर त्यासाठी एक वाटी पत्ताकोबी घेतलेली आहे, काही कोथिंबीरीच्या काड्या घेतलेल्या आहेत, बॉईल कॉर्न्स घेतलेला आहे, बॉईल वाटाणा घेतलेला आहे, हिरवा वाटाणा, आणि एक मोठा कांदा घेतलेला आहे, बीन्स आणि पापडीचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे, फ्लावर घेतलेला आहे अर्धी वाटी, आणि 1 कप मी गाजर घेतलेले आहे, 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, तर आणि 3 मोठे बटाटे घेतलेले आहेत। बघू शकता बॉईल बटाटे आहेत। आणि मी हे 6 ब्रेडचे स्लाइसचे तुकडे करून घेतलेले आहे। आता हे आपल्याला ब्रेड क्रम्ब बनवायचा आहे। आपल्याला फ्रेश ब्रेडच हवा आहे, तर त्यासाठी याचा ब्रेड क्रम्ब करून घेऊया चॉपर बोर्डला लावून। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण ब्रेड क्रम्ब तयार करून घेतलेला आहे। एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता आपल्याला या सर्व भाज्या बारीक चॉप करून घ्यायच्या आहेत। तर मी ह्यामध्ये थोडे थोडे घालून याला बारीक चॉप करून घेते। कोथिंबीरीच्या काड्या कापून घ्याव्या लागतील, कारण त्या अटकतात मग। अशा प्रकारे मी बारीक कापून घेतलेले आहेत। आता याला आपण बारीक ग्रेट करून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी बारीक चॉप करून घेतलेले आहे। काढून घेऊया। आता यात घालूया बीन्स आणि वाल, फ्लावर, गाजर। आता हिवाळ्यामध्ये भरपूर भाज्या आलेल्या आहेत। मुले भाजी खात नाही, तर असा प्रकार बनवून आपण मुलांना देऊ शकतो। हिरव्या मिरच्या तोडून घेऊया। आता यातच घालणार आहोत वाटाणा, बॉईल केलेला वाटाणा आहे, आणि बॉईल केलेला कॉर्न्स आहे। आता यातच घालूया कांदा बारीक बारीक तुकडे करून घेऊया। आणि चॉपर बोर्डला लावून याची फाईन करून घेऊया। तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले सर्व चॉप झालेले आहे। आता आपण हे बटाटाही मॅश करून घेतलेला आहे। अशा प्रकारे आता एक मोठे भांडे घेतलेले आहे, त्यात सर्व चॉप केलेल्या भाज्या घालून घेऊया। अशा प्रकारे सर्व भाज्या घालून घेतलेल्या आहेत। आता यात काही बेसिकचे मसाले घालणार आहोत। मी 1 चमचा चिली फ्लेक्स घेतलेले आहे, 1 चमचा जिरे घेतलेले आहे, 1 चमचा काळी मिरी घेतलेली आहे जाड कुटलेली, 1 चमचा ओरेगानो घेतलेला आहे,
1 चमचा चाट मसाला घेतलेला आहे. अशा प्रकारे ऑरेगॅनो घेतलेला आहे 1 चमचा. हे बेसिकचे मसाले यामध्ये घालून घेऊया. आता यामध्ये घालणार आहोत चीज. माझ्याकडे हे स्प्रेड चीज आहे ते घालत आहे. मिक्स करून घेऊया. सगळे एकजीव झाले म्हणजे आपलं चीज सगळीकडे पसरून जाईल. अशा प्रकारे सर्व मिक्स करून घेतलेले आहे. आता यात घालणार आहोत बटाटा. मी हातानेच मॅश केलेला आहे कारण थोडासा गरम होता. मग ते गरम बटाटा पटकन मॅश होतो. आता सर्व मिक्स करून घेऊया. आता यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ. पण प्रथम मीठ घातले असते तर याला पाणी सुटले असते, त्यामुळे सर्वात शेवटी मीठ घालायचे आहे. एक चमचा मीठ घेतलेले आहे. सर्व मॅश करून घेऊया. आता एक इंग्रेडियंट्स राहिलेला आहे जो आपल्याला बाइंडिंग देईल. मी अर्धा कप रवा घेतलेला आहे. रवा यामध्ये घालून घेऊया. आणखीन लागला तर आपल्याला आणखीन घ्यावा लागेल कारण हे बाइंडिंग होईल त्याप्रमाणे आपल्याला रवा घ्यावा लागेल. आणखीन 2 चमचे घेते. आता पुन्हा मिक्स करून घेऊया. बघू शकता आपण अशा प्रकारे आपला सर्व बॅटर तयार झालेले आहे. आता आपण हात स्वच्छ करून घेऊया. बघा जरा फ्रेंड्स, आता आपल्या चांगले टेक्स्चर देण्यासाठी यामध्ये आले लसूण पेस्ट, कोथिंबीर बारीक चॉप केलेली आणि आता यात घालणार आहोत अर्धा लिंबाचा रस. शेवटी घातला म्हणजे याचा फ्लेवर खूप वाढतो आणि अगोदर जर घातला तर याच्यामध्ये लिंबाचा फ्लेवर किंवा चव याची कळून येत नाही. अशा प्रकारे आपल्याला अर्धा लिंबाचा रस
शेवटी घालायचं आहे. त्यात काही बिया पडलेल्या आहेत. सर्व मिक्स करून घेऊया. बघू शकता आपण आपली बॅटर तयार झालेली आहे. आता आपल्याला याचे कटलेट बनवायचे आहे. अशा छोटा छोटा पोर्शन घेऊन आपल्याला टिक्कीच्या आकाराचा बघू शकता आपण अशा प्रकारे आपण कटलेट बनवून घेणार आहोत. तर यामध्ये ब्रेड क्रम लावून घ्यायचा आहे. बघू शकता आपण अशा प्रकारचा आपण ब्रेड क्रम लावून घेतलेला आहे. आता आपण हे असे सगळे तयार करून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, इतके सारे आपले ब्रेड कटलेट बनवून तयार झालेले आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे आपण कटलेट बनवलेले आहेत. आता आपण काही फ्रोझन करणार आहोत आणि काही तळून काढणार आहोत. त्यासाठी मी हा एक हवाबंद डबा घेतलेला आहे. यात आपल्याला फ्रोझन करण्यासाठी ठेवायचे आहे. तर अशा प्रकारे आपण फ्रोझन करू शकतो. अशा प्रकारे मी फ्रोझन होण्यासाठी ठेवत आहे. कारण सकाळी डब्याला टिफिनला आपल्याला देता येतात किंवा नाश्त्यालाही होऊन जातात. तर अशा प्रकारचे कटलेट मी फ्रोझन करत आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे मी फ्रोझन करून ठेवणार आहे आणि बाकीचे काही तळून काढणार आहे. तर हे आता मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि मग अर्ध्या तासाने आपण तळण्यासाठी घेऊया. ती चांगल्या प्रकारे आपले कडक होतील. फ्रीजमध्ये ठेवूया आणि हे आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवायचे आहे. तर बघा तर फ्रेंड्स, आपले कटलेट कसे छानपैकी सेट झालेले आहे. तर चला तर आता आपण याला शेलो फ्राय करणार आहोत. यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालून घेतलेले आहे. तेल चांगले गरम होऊन देऊया. हे बर्गर कटलेट असे बनवून ठेवले म्हणजे आपल्याला पटकन तळताही येतात आणि मुलांना हव्या त्या छोट्या मोठ्या बुकसाठी टिफिनसाठी बनवू शकतो. याला मीडियम लो फ्लेमवर तळून घेऊयात. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण आता एक पोळी टाळूयात. अशा प्रकारे शेकून घेऊयात. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी ब्रेड घेतलेला आहे. 2 स्लाइस ब्रेड घेतलेला आहे. त्याला आपण असे कापून घेऊया. अशा प्रकारे कापून घेतले आहे. आता यावर सॉस लावून घेऊया.
यावर आपण तळलेला कटलेट ठेवूया. यावर एक कोबीचा पाका ठेवूया. दुसऱ्यावर पण असाच ठेवून घेऊया बर्गर टिक्की. आता दुसऱ्या स्लाइसवर मारून घेऊया. यावर ठेवून घेऊया अशा प्रकारे. तर बघू शकता आपण अशा प्रकारे घरच्या घरी आपण ब्रेडचाही बर्गर बनवू शकतो. अशा प्रकारे मी बर्गर बनवलेला आहे. बघू शकता हे मला एकाने सांगितले होते की असे कटलेट बनवून आपण घरच्या घरी बर्गर बनवू शकतो. म्हणले हो बनवू शकतो. तर अशा प्रकारचा आपण बर्गर बनवलेला आहे. बघू शकता आपण छानसा आपला बर्गर बनलेला आहे. मुले आवडीने खातील अशा प्रकारे आपण बर्गर बनवलेला आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे मी बर्गर बनवलेला आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. छानशी कमेंट लिहा. थँक्यू.